धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवे दातारा कर्मापासून दुसरा करसी अंगीकार तरिका होईल माझा भार मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा जीवेच्या जीवना तुका मने नारायणा मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयाचा जन्म जगी नामात झाला जयाने वास सदा नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा त्या श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा त्या रामदास मूर्ती ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगनशत्रुषं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलवचनं सर्वार्धि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विठ्ठल धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा प्रसूत प्रसंगी देववृंद माय बाप्पांच्या सेवेच्या उतराई होण्याकरता निवडून घेतलेला अभंग मान भगवत विश्ववंदन येण्या चक्रवर्ती ज्यांनी हळचं काळ रक्ताचं पाणी मांसाचा चुना रात्रीचा दिवस करून या परमार्थाची बिल्डिंग उभी केली माय बापू आणि ती बिल्डिंग उभी करत असताना त्या बिल्डिंग मध्ये 4,500 मजले चढवले 2 पायाचा जीव घेऊन या महाराष्ट्रात नवे नवे भारतात पवित्र जिल्ह्यात पवित्र तालुक्यात पवित्र घराण्यात जन्माला आले धुळा मालेगाव मनमाड येवला कोपरगाव शिर्डी राहुरी नारायणगाव मंचर चाकण पुणे नावाचे सिटिंग त्याच्यामध्ये लोणावळा पासून अवतार कार्य करणारी झुळझुळ वाहणारी इंद्रायणी नावाची नदी
आणि त्या इंद्रायणी नावाच्या नदीच्या तीरावर वास्तव्याला असणारा देहू गाव, त्या देहू गावामध्ये तुमच्या आमच्या कुणब्यांच्या वंशामध्ये अवतार कार्य करणारे संत ज्ञानवंत गुरुवंत दयावंत बळीवंत कीर्तिवंत असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि संत जगद्गुरु तुकोबाराय या 4 चरणाच्या अभंगातून तुकोबाराय मागणी मागतात. मायबापू जरी विचार जरी केला तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि या ठिकाणी लोणावळा पासून जी नदी अवतार कार्य करते ती मायमाऊली इंद्रायणी नदी. कारण आपला हा वैष्णव मेळावा कुठल्या पर्व काळावर आहे? तुकाराम म्हणून संत महात्मे सांगतात एका वर्षामध्ये 3 बीजा येतात. किती? 3. एक धर्मनाथ बीज, एक भावबीज आणि एक तुकाराम. परंतु मायबाप सज्जन व विचार जरी केला तर या ठिकाणी थोडीशी संत महात्म्यांची एक मेथड आहे. तुकोबारायांचं वैकुंठ गमन तुकाराम बीजेला आहे आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा जन्म कुठल्या तिथीवर आहे? अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, प्रेम दिले तुझ्या भक्ताला रे, तुझ्या भक्ताची वेडी माया रे बाबुराया, तुझ्या भक्ताची वेडी माया रे बाबुराया. प्रेम दिले भक्ताला रे, तुझ्या भक्ताची वेडी माया रे बाबुराया, तुझ्या भक्ताची वेडी माया रे बाबुराया. सूर्याच्या काठी उजळल्या दोन्ही, सूर्याच्या काठी उजळल्या दोन्ही, ओ वाणी रे बाबुराया रे, तुझ्या भक्ताची वेडी माया रे बाबुराया, तुझ्या भक्ताची वेडी माया रे बाबुराया. बघा मायबापू विचार जरी केला ना तर तुकाराम बीजेला माझ्या तुकोबारायांनी वैकुंठ गमन करावं आणि माझ्या सद्गुरूंनी भावबीजेच्या दिवशी जन्माला यावं. मायबापू विचार जरी केला तर हे तुकोबा गेले आणि ते तुकोबा आले असं ते बरं ते. हा, प्रत्येक वैष्णव मेळाव्याच्या बॅनरवर लिहिलेलं राहतं मुख्य महाविष्णू चैतन्याचे आणि संप्रदाय फड तेथून. हे मूळ आहे महाराज. कारण या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते कुठेच नाही बर का. वैकुंठ गमन फक्त महाराष्ट्रामध्येच होत. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी. बघा गपच्या घ्या आणि इकडे लक्ष द्या. च्या काही आपण तेल नाहीत का? मायबापू सज्जन विचार जरी केला तर इंद्रायणी नावाची नदी, कारण त्या नदीच्या तीरावर इंद्रदेवांनी तपस्या केली याच महाराष्ट्रामध्ये. आणि त्या इंद्रायणी नावाच्या नदीच्या तीरावर देहू नावाचं गाव, त्या ठिकाणी वैराग्य जन्माला आलं महाराज. आणि त्यातून थोडस पुढे गेलं की आळंदी गावामध्ये ज्ञान जन्माला आलं महाराज याच महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच इंद्रायणी नदीच्या तीरावर अजून काही 17-18 किलोमीटर अंतरावर गेलं की धर्म त्या ठिकाणी काय झालं? स्थापन झालं. वळू तुळापूर. धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी महाराज त्या ठिकाणी.
कारण विचार जरी केला तर भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी. म्हणून वैराग्य, ज्ञान आणि धर्म खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये झाले. महाराष्ट्र संताची भूमी, थोडी गुलामी जन्म आले समाज घडविण्या, अन्यायाच्या विरुद्ध लढविण्या. कारण याच महाराष्ट्रामध्ये हंस, ब्रह्मा, अत्रि, दत्तात्रय, नारायण, बलभीम, सत्यानंद, शांतामाई, खंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, जनाबाई, मुक्ताबाई, पहिनाबाई, आपल्या जोडच पहिनाबाई झाल्यात महाराज. या महाराष्ट्रामध्ये सखूबाई, याच महाराष्ट्रामध्ये मीराबाई. कारण या महाराष्ट्रामध्ये 125 ते 150 संत झाले. महाराष्ट्र संताची भूमी चुकारत नामी, थोडी गुलामी जन्म आले समाज घडविला, जन्माले समाज घडविला, जन्माले समाज घडविला, अन्यायाच्या विरुद्ध लढविला, अन्यायाच्या विरुद्ध लढविला, अन्यायाच्या विरुद्ध लढविला, अन्यायाच्या विरुद्ध लढविला. मुघलशाहीला तोडविणार रे, मुघलशाहीला तोडविणार रे, मुघलशाहीला तोडविणार रे. सच्चिदानंद श्रीपाद, सच्चिदानंद रामदास. कारण माय बापू विचार जरी केला ना, हे मूड आहे मूड, आणि ते आपल्याला सापडलं हेच आपलं भाग्य महाराज. कारण या महाराष्ट्रामध्ये संत पण आहेत आणि संतांचा कपडे घालून वावरणारे सुद्धा लोक आहेत बरं का. हो, परंतु आपण या सर्कल मध्ये आलो हे आपलं भाग्य महाराज. हो, नाहीतर विषय असा झाला. आम्ही दैवाचे दैवाचे, 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 आम्ही दैवाचे दैवाचे. नाथ पंढरी रायाचे, नाथ श्रीपाद रायाचे, नाथ पंढरी रायाचे, नाथ श्रीपाद राया, नाथ श्रीपाद रायाचे, नाथ रामदास रायाचे, नाथ श्रीपाद रायाचे, नाथ रामदास रायाचे. हो, आम्ही दैवाचे दैवाचे, 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 आम्ही दैवाचे दैवाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. कारण आपण कुणाचे दास आहोत? श्रीपाद बाबांचे. बघा, आमच्या आजीला माहित असेल, आधी घट्या असायचा. घट्या, त्या घट्यामध्ये जरी वैरण टाकलं ना, जे दाणे कुट्याच्या जोड राहत होते, कुट्याच्या जोड जे दाणे राहत होते ते तसेच्या तसे राहत होते. जे खुटा सोडून इकडे तिकडे जात होते त्यांचा काय होत होता? म्हणून आपला हृदयातला देव त्या सद्गुरूने आपल्याला दाखवला महाराज. साधकाच्या हृदय मंदिरात श्रीपाद माधव, साधकाच्या हृदय
आपल्या हृदयातला देव दाखवला महाराज. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा राम. तया भ्रांतीशी कामो विषयावरी. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गुरु जीवाशी घाले. आपण आलोत कशासाठी, आपल्याला करायचं काय आणि काय करून जायचंय ही गोष्ट फार महत्वाची आहे महाराज. म्हणून आपल्या जोड असणारा देव त्या सद्गुरूंनी आपल्याला दाखवला. बाबा सांगता नेहमी 10,000 काय 20,000 रुपये घे, परंतु ये सांग. हो म्हणून आता विश्वात्मके देवे, कारण हा अनुभव फक्त माझ्या बाबांच्या साधकालाच आहे. तुकोबारायांचं नाव आहे महाराज तुकाराम. तू का राम, तू का राम, तू का राम. का राम आहे तू? अरे तू नामस्मरण करतो म्हणून राम आहे. हो संत महात्मे सांगतात बाबा रे आपल्या बघा भरपूर अभंग पाठ असतात आपले. क्षणोक्षणी आजी करावा विचार करावा ह्या पार हो सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ हा देह नाशिवंत. परंतु संत महात्म्यांचा पण एक अभंग आहे. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोष. शरीर साध्य वय केले शरीर स्वाधीने परब्रह्म. त्या भगवंताला साधण्या करता एकमेव भांडवल जरी काही असेल महाराज आपल्या जवळ तर ते काय आहे हे बघा. आपले बाबा सांगायचे या कलियुगामध्ये गुन्हा माणसाने करावा आणि त्याचा शोध कुत्र्याने लावावा. गुन्हा माणसाने करावा आणि त्याचा शोध कुत्र्याने लावावा. मग कुत्र हुशार आहे का माणूस? नाही मी विचार येऊ का मग ते या कलियुगामध्ये गुन्हा माणसाने करावा आणि त्याचा शोध कुत्र्याने लावावा. कुत्र हुशार आहे का माणूस? हो बापरे सुरुवात झाली की म्हणजे विचार जरी केला महाराज तर माणूसच हुशार आहे. हो इतर योनियाच्या ठाई पशु पक्षी पाप पुण्य काय जाणती. हो ती पवित्र सर्कल. कारण महाराज जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटी येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. कारण त्या बापाच्या पोटी तुम्ही आपण जन्माला आलो. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जळतय त्याला आग म्हणतात, डसतय त्याला नाग म्हणतात. आणि माझ्या समर्थ श्रीपाद बाबाला या महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. कारण या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन दोन का होईना पण सापडतातच. धन्य श्रीपाद मुरारी बयाना मुझ्या गरीबावरी. 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 मुझ्या गरीबावरी बयाना मुझ्या गरीबावरी. मुझ्या गरीबावरी बयाना मुझ्या गरीबावरी. धन्य श्रीपाद मुरारी बयाना मुझ्या गरीबावरी.
दुनिया केली वाव. महाराज विचार जरी केला ना, आम्ही कीर्तन करावं एवढा सुद्धा अधिकार नव्हता महाराज. नाही तर इतर ठिकाणी असं जी हा अधिकार आहे का, म्हणजे कीर्तन करायचा, हरिपाठ वाचायचा, अभंग वाचायचा. परंतु या ठिकाणी तसं नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदास, यारे यारे लहान थोर. हो, या ठिकाणी तसं इतना दिया सरकार ने हमें, मुझ में ऐसी कोई बात नहीं, कृपा है श्रीपद बाबा की और रामदास बाबा की, मेरी तो उतनी औकात नाही महाराज. ज्ञानोबरायांच्या काळामध्ये भिंत चालली ती आपण बघितली नाही, परंतु माझ्या श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या काळामध्ये या सर्व भिंती तुमच्या समोर बोलतायत. हीच मोठी महाराष्ट्राची आणि वैभव आहे महाराज. माझ्या संप्रदायाचं वैभव आहे, माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं वैभव आहे. कारण विचार जरी केला ना महाराज, त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धन. कारण हे जे प्रमाण आहे ना महाराज, हे खऱ्या अर्थानं आपल्याला लागू होत. हा, फक्त म्हणायचं नाही, या मंडप मध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल आहे महाराज. बाबा नेहमी सांगायचे, बाबा रे नवे हा एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ जमविला. हो, हा वैष्णव मेळावा किंवा हे धर्माचं कार्य पुणे एकल्याचं नाही महाराज. हो, निमित्त जरी आमची सर्व ढंडाणेकर मंडळी असेल, त्यांचं भजनी मंडळ असतील, आमचे भैया दादा असतील, आमचे काका साहेब असतील, आमचे पंकज दादा असतील, परंतु महाराज हे धर्माचं कार्य म्हणून सर्वांनी या ठिकाणी सहभाग करा. आपल्याकडून बाप पतंग बेटा थोडा ज्यादा नाही तो. हो, म्हणून विचार जरी केला ना महाराज, कबीर महाराज सांगतात, दुर्जन के पैसे जाते हैं वकील और डॉक्टर में, दुर्जन के पैसे जाते हैं वकील और डॉक्टर में, सज्जन के पैसे जाते हैं भजन और कीर्तन में. विचार जरी केला ना महाराज, शांतिगम एकनाथ महाराज सांगतात, कोटी जन्माची पुण्य संपत्ती जर का असेल ऐती गाठी, तरी माझ्या संताचे संगती सतसंगे भक्ती उल्हास. कारण विचार जरी केला तर सोनाराच्या दुकानावर कोणी पण जात का ताई? सोनार ना दुकानावर पैसा वाला ज्याच्याकडे बँक बॅलन्स आणि खिसा पॅक आहे तोच जाणार आहे महाराज. म्हणून हे कशाचं दुकान आहे? 24 कॅरेट मराठी, 22 कॅरेट देतो मला विना सर्व तू, देतो मला विना सर्व तू, देतो मला विना सर्व तू, देतो मला विना सर्व तू. एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका
एक गोष्ट सांग का, ज्याचा बाप श्रीमंत आहे ना त्याला सांगावं नाही लागत की माझा बाप, त्याला आपोआप ओळखतात लोक. हा, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी, एका जनार्दनी देतो मोलाविन. हे संतांचं दुकान आहे महाराज. म्हणून आपलं नाव व्यवहारामध्ये जरी नाव शाळेत टाकायचं असलं तरी सुद्धा पूर्ण नाव लागतं का नाही ताई? पूर्ण नाव लागतं. परंतु नुसतं आपलं नाव टाकलं चालेल का? नाही चालणार. कारण आपली ओळख कशावर आहे? हा, मुडी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. परंतु या ठिकाणी असं झालंय महाराज, कतलिया सरे हम बदलते, पुण्य के आड़ में पाप बदलते हैं, और कई लोग मतलब के लिए अपने पाप बदलते महाराज. हो, म्हणजे ते असं आहे, इकडे आले की मागे अमर झाला विषय झाला होता बघा. म्हणजे बाहेर नाही येतच ते आपली कॉपी करून निघ जातच बर का विठ्ठल काका. बाहेरचे लोक येतात त्या मनी निघ जातच. मला साऱ्याने ही नावलं कणकडी आणि 2-4 दिवस मग त्याच कीर्तन कीर्तन त्याला गाव होता. तो म्हणे मला साऱ्याने ही नवल आज ते जाणव, त्याच्या बाबाचं नाव घेत होता. म्हणजे जड जो बाबा राहणार त्या बाबांना नाव घेऊन द्यायचं मग असं. परंतु या ठिकाणी असं नाहीये मला. एका दरीला चिती, 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 एका दरीला चिती. सुंदर महाराज. एक धरिला चित्ती राई रखुमणीचा पती, कारण तो या देवाचाही देव बढिया माझा हो. कारण नाही घडविला नाही बैसविला भेटावयाला. आणि हे पण महाराष्ट्रातच बघायला भेटत महाराज, बाहेर भेटणार नाही. कारण आपल्या तुकोबरायांची जी गाथा आहे ती गाथा इतर देशांचे लोक इंग्लिश मध्ये त्याच्या प्रिंटा काढताय आणि रोज नित्यनेमानं वाचन करतायत महाराज. एवढी श्रीमंती आपली महाराष्ट्राची. हे बघा महाराजांनी प्रमाण दिलं, एक धरिला चित्ती आणि राई रखुमणीचा पती. 2 भाऊ होते एका गावामध्ये. एका भावाचं घर ह्या कोपऱ्याला आणि लहान भावाचं घर त्या कोपऱ्याला होतं. परंतु काही कामानिमित्त मोठा भाऊ लहान्या भावाला भेटण्यासाठी गेलेत महाराज. म्हणे वहिनी भाऊ आहेत का म्हणे घरी? म्हणे आहेत म्हणे, परंतु देवपूजा करतात म्हणे. सकाळचा टाइम होता महाराज, 7-7:30 वाजेचा. म्हणे वहिनी आवर नका भाऊ ना. म्हणे नाही म्हणे दादा तुम्ही बसा ना म्हणे. अंगणामध्ये टिक्कम पडलेला होता महाराज. तुम्ही थांबा म्हणे तोपर्यंत. आले बसा म्हणे मोठावर. मग त्याकडे आते भैरोबा दुई राहणार म्हणे. देवारामा भैरोबा दुई राहणार म्हणे. असं आहे का म्हणे. त्या मोठ्या भावाने महाराज तो टिक्कम उचलला आणि खड्डा खोदायला सुरुवात केली. कुठे? अंगणमा. अजून 15-20 मिनिटं झाले महाराज. परत त्या दादांना विचारलं म्हणे वहिनी बरोबर आवर नका म्हणे. नाही आते बरोबर दवाई घे म्हणे. आते खंडोबा दुई राहणार. त्या दादांनी काय केलं, जे खड्डे खोदत होते ना ते खड्डे सोडून दिलं आणि दुसरं खड्डं खोदायला लागले. म्हणे आते खंडोबा दवाई घ्या म्हणे. आते लंगड्या देऊ दुई राहणार. लगेच तिसरं खड्डं कोठे
अंगणमा बर का. तेवढ्यात महाराज परत 10-15 मिनिटं झाले. परत त्या दादांनी सांगितलं म्हणे ताई आवर नका भाऊ. नाही नाही आता त्याकाने म्हणे इथं भरत माहिती मला कुठल्याही देवाचा विरोध करायचा नाही बरं. फक्त दृष्टांत सिद्धांत पटवून देण्यासाठी राहतो महाराज. हा म्हणे आता इथं भरत माहिती राहत माहिती. त्या भाऊने परत टिक्कमली ना. तिसरं खड्डानं चौथं खड्ड सुरू कर दिलं. परंतु महाराज 4 खड्डे झाल्यात. 4 देव धुतले गेल्यात. त्यानंतर त्या दादांनी विचारलं म्हणे वहिनी लवकर बोलावा म्हणे भाऊली म्हणा अर्जंट काम शे म्हणे नाही तुम्ही घर निघित असू म्हणे. शेवटी तेव्हा लहान भावाला बोलवलं महाराज. म्हणे का रे भाऊ आपण रोज म्हणतो म्हणे आपला तो एक नाम हरी. हा तो या देवाचाही देव. परंतु महाराज विचार जरी केला म्हणे आपण रोज म्हणतो म्हणे कारण तू सर्व देव दोतोय म्हणे. का दोतो म्हणे आई विचे छाई. हो. परंतु महाराज साधू संत सांगतात त्या लहान भावाने सुद्धा सांगितलं महाराज म्हणे दादा तुम्ही जरी एकच देव होतात म्हणे तिथला टाइम लागून आणि पाणी लाग जातं म्हणे. या ठिकाणी 4 खड्डा होईल. किती. हा कारण आमचे बाबा नेहमी सांगतात दगडावर टोलावर टोला टोलावर टोला दिल्यानंतर दगड सुद्धा एक दिवस फुटतो महाराज. त्रिगुण सार निर्गुण ते सार सारा सार विचार हरिपाठ रामकृष्ण वाचा हा जीव भावे महाराज. परंतु आपण ज्या परंपरेचे आहोत ना तो भाव कोणता आहे. जे इंद्रिय विषय विसरती जे देह भाव टाकीती तया सोम भावे प्रचिती प्रगट होय. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. कारण काही लोकांना असं वाटतं या कोण आहेत रे हे गोटीना बाबा नाही. तसं नाही महाराज. हे तसं नाही. व्यास वैशिष्ट्य सुख गोंधळी परंतु माझ्या साधून आमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणून आमचं सर्वस्व कोण आहे. हो कारण महाराज आमदाराचा देव कोण आहे. आमदार ना देव कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता हो. कारण कोणतरी बोलत होतं महाराज सकाळी देवाला शोभा कशामुळे भक्तामुळे. बघा विचार जरी केला ना महाराज आमचं काही जाणार नाही महाराज. लाईट एकच आहे उपयोग वेगवेगळा आहे. एका ठिकाणी माईक आहे एका ठिकाणी मिक्सर आहे एका ठिकाणी फॅन चालू आहे. तर बघा अजून एक गोष्ट सांगू का लाईट एकच आहे. उन्हाळ्यात फ्रीज मध्ये बर्फ बनवते ती पण लाईटच आहे आणि हिवाळ्यामध्ये हीटरने पाणी तपवते ती पण लाईट एकच आहे. परंतु उपयोग हो. आता हा माझ्या समोर लाईट लावलेला आहे. या कानेला लाईट आहे त्यात आता लाईट आहे बघा. तो लाईट चालू करायचा लाईट चालू आहे लाईट काढून घ्यायचा कारण हाय दिसणार का. मग काय करणं पडी बोट लावणं पडी. परंतु त्याच्यासाठी माध्यम बोट नाही महाराज. आपल्या साधून आपल्याजवळ माध्यम दिलंय. कारण पूर्वी आपण सोनं घ्यायला जायचो जळगावला धुळ्याला कुठेही जा. पूर्वी ना असे पितळाचे मापा असायचे. पितळाचे 1 ग्रॅमचे 2 ग्रॅमचे पितळाचे मापा असायचे बारीक बारीक. आता नाही कारण आता इलेक्ट्रॉनिक झालंय सर्व. परंतु महाराज जे पितळ सोन्याला तोलतय त्या पितळाचा भाव आणि त्या सोन्याचा भाव एकच आहे का वेगवेगळा आहे का नाही. कारण सोनाची बरोबरी पितळ कराव नाही. परंतु ते पितळ
दगड सुद्धा त्या सोन्याला तोलतं, परंतु कशामुळे तोलतं असं जे का रे, कोणतं भीम आपलं उचला ठेवा ना, असं आहे का रे? नुसतं फोक आले महत्व नाही, झाकावं लागतं मला, झाकावं लागतं. कारण तुम्ही आपण शेतकरी आहोत, कुठलंही पितळ त्या सोन्याला तोलू शकत नाही. या महाराष्ट्र राज्यामध्ये वजनमाप खातं म्हणून एक डिपार्टमेंट आहे आणि त्या डिपार्टमेंटचा एक शिक्का आहे. तो शिक्का ज्या मापावर आहे तेच माप फक्त तोलू शकतं. कशाला? सोन्याला. तरले तरतील हा भरोसा, 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 तरले तरतील हा भरोसा. रामधार गातात सा, रामधार गातात सा. तरले तरतील हा भरोसा, तरले तरतील हा भरोसा, तरले तरतील हा भरोसा, तरले तरतील हा भरोसा. तरले तरतील हा भरोसा. कारण शिक्का आहे महाराज, शिक्का, शिक्का आहे महाराज बोलत होते. तिकीट आहे, तिकीट, लायसन आहे, असंच नाही. आता बघा माझ्या समोर हा हार पडलेला आहे. हा हार, या हाराला किंमत कशामुळे? सुगंधामुळे. हो, या दोऱ्यामुळे. म्हणून महाराज असू द्या ना, फुलं जरी वेगवेगळी असली, फुलं जरी वेगवेगळी असली, परंतु कशामुळे एक येते? धाग्यामुळे. धाग्यामुळे. तुमचं आमचं नातं काय आहे महाराज? कुठे राह ना म्हणा गाव. बघा ना, बॉम्बे वरून मंडळी आली महाराज. Kumari,